नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माहिती बघूयात रॉबर्ट कॉक यांच्याबद्दल. रॉबर्ट कॉक हे एक जर्मन फिजिशियन आणि मायक्रोबायोलॉजिस्ट होते. ट्युबरक्युलोसिस, कॉलेरा आणि अँथ्रॅक्स या रोगांचे रोगकारक रॉबर्ट कॉक यांनी शोधून काढले होते. ट्युबरक्युलोसिस वरच्या त्यांच्या कामासाठी त्यांना 1905 सालचं मेडिसिन मधलं नोबेल प्राइज देखील मिळालेलं आहे. एका विशिष्ट रोगासाठी एक विशिष्ट रोगकारक असतो असं रॉबर्ट कॉक यांनी पहिल्यांदा सिद्ध केलं. त्यांच्या या थेअरीला कॉक पॉस्ट्युलेट्स असे देखील म्हणतात. आता आपण कॉक पॉस्ट्युलेट्स काय आहेत ते पाहूया. पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये असं सांगितलेलं आहे की डिसीज्ड पर्सन मध्ये अबंडंट क्वांटिटी मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे पॉझिटिव्ह एजंट सापडतात. दुसऱ्या पॉस्ट्युलेट मध्ये असं सांगितलेलं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिसीज्ड पर्सन मधून आयसोलेट करू शकतो. तिसऱ्या पॉस्ट्युलेट प्रमाणे आयसोलेट केलेले मायक्रो ऑर्गॅनिझम हे एखाद्या हेल्दी पर्सन मध्ये सुद्धा सेम डिसीज प्रोड्यूस करू शकतात आणि या सेकंडली डिसीज झालेल्या पर्सन मधून सुद्धा सेम मायक्रो ऑर्गॅनिझम आयसोलेट केले जाऊ शकतात असं चौथ्या पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण रॉबर्ट कॉक यांनी ट्युबरक्युलोसिस वर जे काम केलं ते पाहूयात. रॉबर्ट कॉक यांनी ट्युबरक्युलोसिसचा पॅथोजन शोधून काढला. त्यामध्ये त्यांनी गनी पिग या ॲनिमलवर एक्सपेरिमेंट करत असताना त्यांचे पॉस्ट्युलेट सिद्ध केले आणि त्यानंतर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा ट्युबरक्युलोसिसचा पॉझिटिव्ह एजंट आहे हे सिद्ध केलं. कॉलेरावर काम करत असताना रॉबर्ट कॉक हे 1884 साली भारतात आले आणि त्यांनी कॉलराचा पॉझिटिव्ह एजंट विब्रिओ कॉलरी पहिल्यांदा आयसोलेट केला. आता आपण रॉबर्ट कॉक यांनी मायक्रोबायोलॉजी फील्डमध्ये कोणकोणते कॉन्ट्रीब्युशन केले ते संक्षिप्त मध्ये पाहूया. फर्स्ट कॉन्ट्रीब्युशन इज डिस्कवरी ऑफ पॉझिटिव्ह एजंट ऑफ अँथ्रॅक्स, ट्युबरक्युलोसिस अँड कॉलेरा. Second contribution is invention of streak plate technique, isolationचं streak plate technique. Third contribution is use of gelatin as a solidifying agent in isolation process. Bacterial isolation मध्ये जिलॅटिन हे सॉलिडिफाईंग एजंट म्हणून यूज केलं जातं. फोर्थ कॉन्ट्रीब्युशन इज अबाउट बॅक्टेरियल एंडोस्पोर. रॉबर्ट कॉक यांनी बॅक्टेरियल एंडोस्पोरच्या स्पोरुलेशन, जर्मिनेशन आणि थर्मल रेझिस्टन्स बद्दल डिस्क्रिप्शन दिलं. पाचवं कॉन्ट्रीब्युशन आहे डिस्कवरी ऑफ न्यूट्रिएंट अगार आणि न्यूट्रिएंट ब्रॉथ. आयसोलेशन टेक्निक मध्ये वापरलं जाणारं लिक्विड न्यूट्रिएंट ब्रॉथ आणि सॉलिड न्यूट्रिएंट अगार याचं इन्व्हेन्शन रॉबर्ट कॉक यांनी केलं. सिक्स्थ कॉन्ट्रीब्युशन इज अबाउट मायक्रोस्कोपी. मायक्रोस्कोपिकल टेक्निक मध्ये बॅक्टेरियल स्मिअरचं स्टेनिंग करणं तसेच लाईव्ह बॅक्टेरियाचं ऑब्झर्वेशन करणं या दोन टेक्निक मध्ये रॉबर्ट कॉक यांनी मोलाचं काम केलं. अशा पद्धतीने आपण रॉबर्ट कॉक यांचे मायक्रोबायोलॉजी मधील कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. तर मित्रांनो, या सेशन मधील कीवर्ड्स कोणते कोणते आहेत ते बघूयात. ट्युबरक्युलोसिस, अँथ्रॅक्स, कॉलेरा, स्ट्रिक प्लेट, बॅक्टेरियल एंडोस्पर, न्यूट्रिएंट ब्रॉथ आणि न्यूट्रिएंट अगार, स्मिअर आणि लाईव्ह बॅक्टेरियल सेल या कीवर्ड वर बेस आजचं सेशन होतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.